नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात तर मस्तच राहा. तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, म्हणजे ती आहे उपवासाची रेसिपी आहे, साबुदाण्याची रेसिपी. आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो आपली आषाढी एकादशी होती ना त्या दिवशीची आहे, कारण की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी उपवासाचं वेगळी रेसिपी करत आहे साबुदाण्याची. तर त्या रेसिपीचं व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन. तर तीच ही रेसिपी आहे, मी तुम्हाला शेअर करते आहे. मी इकडे जे साबुदाणे आहे ना थोडंसं भाजून घेतले आहे कढईमध्ये, ते काही व्हिडिओ घेण्यात आलं नाही. जो साबुदाणा भाजला होता ना कढईमध्ये, तो साबुदाणा मिक्सरमधून छान काढून घ्यायचं, म्हणजेच त्याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. ते मी त्यानंतर 3 बटाटे उकडून घेतले आहे. ती बटाटा जे साबुदाणा आहे ना त्यात किसून घेतला आहे. ते बटाटा छान किसून घेतल्यानंतर त्यात आहे ना हिरवी मिरची ॲड केली आहे 2. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही 3 पण ॲड करू शकता, तुमच्या टेस्टनुसार आहे ते. आणि त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि ते छान असं मळून घेतलं. मळून झाल्यानंतर मी 10-15 म्हणजे किमान अर्धा तास तरी त्याला चांगलं झाकून ठेवायचं, जेणेकरून तो पीठ नरम होईल तसं. त्यानंतर इकडे चटणीची तयारी चालू होती. शेंगदाणे चटणी काही मी दाखवली नाही, ती तर सगळ्यांना माहीतच असेल. त्यानंतर अर्ध्या तासानंतर जो पीठ होता ना तो मी पुन्हा काढून घेतला आणि पुन्हा छान मळून घेतला. आणि त्यानंतर जे आहे ना छान थालीपीठ म्हणू शकता, किंवा तुम्ही साबुदाण्याची पोळी वगैरे काही पण म्हणू शकता. तर ती लाटायला सुरुवात केली होती मी. तर माझे व्यवस्थित होत होते, पण थोडं चिपकत पण होते आणि ते चिकटत होते पोळपाटाला वगैरे, काय का माहीत नाही. मी पण पहिल्यांदा बनवत होती. तर पण टेस्ट मात्र खूप छान झाली होती. तुम्ही एकदा नक्कीच प्रयत्न करू शकता. आणि छान नरम पण झाले होते. हे बघा, मी तुम्हाला दाखवत आहे, छान नरम पण झाले होते. आणि त्याचे मी वडे पण टाकले होते गोल गोल. तुम्ही थालीपीठ किंवा वडे दोन्ही बनवू शकता. हे बघा, मी साईडला वडे 2 काढून ठेवले दाखवायला. छान नरम आणि फुसफुशीत झाले होते वडे, आणि खायला पण सुंदर झाले होते. तर तुम्हाला फायनल लुक पण मी शेअर करते. तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर चला, ही होती रेसिपी. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आहे फायनल लुक रेसिपीचा.